नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात स्वराज्य वक्ता अकादमी प्रस्तुत नेता कट्टा. आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आमच्यासोबत जोडलेले आहे वणी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रातील नामांकित व्यक्तिमत्व, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला, या देशाला सरकारी अधिकारी कर्मचारी घडवले, असे ज्ञानदा परीक्षा केंद्राचे संचालक सन्माननीय वैभवजी ठाकरे सर हे आज आपल्या या मुलाखतीमध्ये आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण या तुमचं बालपण आणि तुमचा शैक्षणिक प्रवास हा कसा झाला हे थोडं सांगा. तसं माझं मूळ गाव म्हणजे खातेरा, यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील ते गाव आहे. अच्छा. आणि तिथे मी दुसऱ्या वर्गापर्यंत शिकलो. त्यानंतर थोडी घरी काही प्रॉब्लेम झाले होते, म्हणजे थोडंसं वडिलांचं वागणं, व्यसनाधीनता या त्या साऱ्या बाबी होत्या. आणि त्यामुळे मग माझ्या मामांनी मला शिक्षणासाठी बाहेर घेऊन गेले त्यांच्या गावाला. आणि मग पुढचं शिक्षण माझं वणीमध्ये झालं काही वर्ष. त्यानंतर मी चंद्रपूरला माझं शिक्षण झालं. अच्छा. आणि 12वी झाल्यानंतर मी मग डीएड केलं. अच्छा. आणि डीएड केल्यानंतर एक शिक्षक व्हावं अशी इच्छा होती. पण नंतर डोक्यामध्ये असं आलं की आपण स्पर्धा परीक्षा केली पाहिजे. अच्छा. आणि मग त्यामुळे मग मी पुणेला गेलो आणि 3.5 वर्ष जवळपास तिथे पुणेला तयारी केली. अच्छा. बऱ्याच एक्झाम, मेन्स वगैरे दिल्या MPSCच्या. आणि मग थोड्याशा काही आर्थिक अडचणी होत्या, त्यामुळे मग मला परत यावं लागलं. आणि मग परत आल्यामुळे मग इथं आल्यानंतर म्हणजे परत वणीला. आणि त्यानंतर मग इथे क्लासेस चालू केले. असा क्लास घ्यावा अशी काही इच्छा नव्हती. पण माझा एक सहकारी प्रदीप म्हणून होता मोहारे, त्यांनी म्हटलं की दादा तुम्ही बरंच तुमचं चांगलं आहे शिक्षण वगैरे, तर तुम्ही थोडंसं पोरांना इथल्या मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून मी जस्ट क्लास सुरू केले. आणि मग ते वाढत 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 आज 10 वर्षात आपण इथपर्यंत आलेलो आहोत. असं तो एक शैक्षणिक प्रवास आहे. बालपण वगैरे ठीक आहे, थोडासा संघर्ष वडिलाच्या बाबतीत होता. अच्छा. बाकी बालपण ठीक गेलं. फक्त एवढंच की लहानपणापासून आईच्या दूर राहून शिकावं लागलं या सगळ्या याच्यामुळे. तो एक थोडासा वाईट वाटते, पण शेवटी ठीकठाक गेलंय. काय तेवढा खूप काही मोठा संघर्ष होता असं काही विषय नाही. आणि सर, या तुमच्या या प्रवासामध्ये, शैक्षणिक प्रवासाचा किंवा जीवनाचा प्रवास, तुम्ही गुरु म्हणून कोणाकडे बघता, मार्गदर्शक? माझे शैक्षणिक प्रवासात असं गुरु म्हणून असं कोणी नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये मी वैचारिक गुरु म्हटलं तर माझे डॉक्टर साळुंखे आहेत, जे प्राच्य विद्यापंडित आहेत. म्हणजे वागावं कसं, जगावं कसं आणि बोलावं कसं या संदर्भातलं जे थोडंफार मी त्यांच्याकडून घेतोय. अच्छा. आणि त्यातले त्यात बाकी जे आपले महापुरुष सगळे असेल, तथागत गौतम बुद्ध असेल, अच्छा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिराव फुले असेल, यांच्या विचारातून जे काही आलं ते माझं सगळं आदर्शवत जगणं आहे. असं गुरु म्हणून असं काही कोणाला असं म्हणू शकत नाही. आणि इथे या क्षेत्रात मी जे काम करतो आहे, तर त्यासाठी मला एक प्रेरणा म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दिलीप पालेकर सर आहे. म्हणजे गेल्या 35 वर्षापासून आपले वणी हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये त्यांनी मोफत पोरांना शारीरिक शिक्षणाचं, फिजिकलचं प्रशिक्षण देऊन पोरांना नोकरी, हजारो लोकांना नोकरी लावण्याचं काम केलं. संपूर्ण मोफत. आम्ही संपूर्ण मोफत, त्याचा 1 रुपया मोबदला नाही. आणि मग त्याच भावनेतनं आपण थोडं का त्यांच्या एवढं आपण नाही करू, पण त्यांच्या पावलावर पावलं टाकून 2-4 पावलं आपण समोर जावं. अच्छा. ही एक एक प्रेरणा त्यांच्यासोबत घेऊन मी आजपर्यंत, आता आम्ही मिळून त्या क्षेत्रात दोघेही काम करतो. ती माझी प्रेरणा ती आहे सर. म्हटलं चालेल. तर पुढचा प्रश्न असा आहे सर की ज्ञानदा परीक्षा केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र यांची स्थापना आणि ही 10 वर्ष तुम्ही आता स्थापन होऊन झालेले, तर याची वाटचाल कशी झाली? सुरुवातीला जेव्हा विचार केला क्लास चालू करायचा, तर त्यावेळेस कुठलंही चालू करायचं म्हणलं एक भांडवल लागते. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माझ्याकडे पैसे नव्हते. आणि मला आजही आठवते 135 रुपये वगैरे काहीतरी खिशात असेल त्यावेळेस. आणि विचार तर होता चालू करायचा. मग एक मार्कर पेन घेतली आणि किंगची बॉटल घेतली. आणि एक इन्स्टिट्यूट, कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं तिथे, एक थोडासा छोटासा असा हॉल होता. आणि ते एक शिकवायचे तिथं कम्प्युटर इन्स्टिट्यूटवाल्यांना. तर मग त्यांना म्हटलं की मला 1-1.5 तासासाठी हॉल द्या, काय तुमचा रेंट, 1-1.5 तासाचा 1000 रुपये मी देतो. आणि सुरुवात तिथून ती झाली. आणि त्यावेळेस मग खुर्च्या त्यांच्याच होत्या, बोर्ड आहे त्यांचं, सारं त्यांचं होतं. फक्त एक इंगची छोटी बॉटल आणि मार्कर, तेवढी आपली इन्व्हेस्टमेंट. मग पहिल्या पोराचा ऍडव्हान्स जेव्हा आला तेव्हा त्यांना तो दिलेला होता. आणि असं करत 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 नंतर रिझल्ट यायला लागले. लगेच काही महिन्यात आर्मीची एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये पोरं लागलेत. आणि तसं करत करत पोरांचा विश्वास वाढत वाढत गेला.
आणि मग आज नाही म्हटलं तरी जे 20-25 विद्यार्थ्यापासून जी सुरुवात केली होती, अच्छा. आज नाही म्हटलं तरी एका बॅचला आता 250 वगैरे विद्यार्थी असतात. उत्तम. हा एक प्रवास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बॅनर लावून किंवा हे करून नाही येत पोरं. जोपर्यंत त्यांचा विश्वास तुमच्यावर बसत बसत नाही. तोपर्यंत ते येत नाही. नाही. आणि अतिशय चांगला प्रवास आहे आणि आधी छान चालू आहे. वाच. आणि पुढचा प्रश्न असा आहे सर की एरवी स्पर्धा परीक्षेकडे कोणी जात नव्हतं, पण तुमच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेकडे वाढत जाणार कल याबद्दल तुमचं मत काय? नाही, एक कसं असते की प्रत्येक कालावधीमध्ये काही नाही काही गोष्टीला महत्व आलेलं असतं. एक काळ असा होता की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, म्हणजे नोकरीला कनिष्ठ मानलं जायचं होतं. आता ते चक्र असं पलटून गेलेलं आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शिक्षण. आता एका काळात कसं की एका गोष्टीच्या मागे धावायला लागली की सगळे लोक त्याच गोष्टीच्या मागे धावायला लागतात. बरोबर. आणि आज कसं आहे, जर शेतीची अवस्था जर आपण बघितली तर काही गॅरंटी देता येत नाही. म्हणजे लावलेले पैसे तुम्ही ते निघल की नाही याची शाश्वती नाही. निसर्गाची सगळी अवकृपा आहे. आणि शेती हा कालावधीनुसार विभाजित होत जाणारा व्यवसाय आहे. म्हणजे आज तुम्हाला जर 10 एकर जमीन असेल, तुम्हाला 2 मुलं झाली की ते 5 होतात. त्यांना पुन्हा झाली की ते पुन्हा डिवाइड होत जातात. तर हा कालावधीनुसार कालांतरानुसार हा विभाजित होत जाणारा व्यवसाय आहे. आणि दिवसेंदिवस एकरेज कमी होत चाललं. शेतीसाठी पिकवासाठीचं जे एकरेज होतं ते कमी होत चाललं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेकडे वळणाऱ्या लोकांची संख्या जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर हे जे लोक आहेत यांची संख्या जास्तीत जास्त. आणि जे लोक मुळात व्यावसायिक आहे चांगले त्यांची संख्या कमी आहे. म्हणजे ग्रामीण भागातील मुलं जास्त. यस, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसत आहे. आणि तो आता एक काळ असा आहे की मग सगळ्यात ज्याला कसं भांडवल नाही लागत. तुम्ही शेती करतो म्हणाल तर तुम्हाला भांडवल लागत नाही. तुम्ही व्यवसाय करतो म्हणताल तुम्हाला भांडवल लागणारच आहे. पण नोकरी असा व्यवसाय म्हणण्यापेक्षा नोकरी ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा तिथं लागले की तुम्ही वयाच्या 58 वा 60 वर्षापर्यंत सरकारची जावळी झालेली असतात. आपल्याला साधं उदाहरण आहे, कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या व्यवसाय ठप्प होते, सारं ठप्प होतं. पण कर्मचाऱ्यांना मिळणारे पगार ते चालू होते. आणि या जे हे सगळे काही बेनिफिट्स आहे. आणि व्यवसायामध्ये चढाव उतार आहे. पण नोकरी शेतीमध्ये चढाव उतार आहे. कोण्या वर्षी पिकतं, कोणा वर्षी पण नोकरी ही एक कायम महिन्याला ते एक कन्सिस्टन्सली देणारे एक उत्पन्न तुम्हाला सोर्स तयार होतो. त्याच्यामुळे मग आजकाल ती जो कल आहे तो वाढलेला आहे म्हटलं चालतं. नक्की सर. तर पुढचा प्रश्न असा की स्पर्धा परीक्षा आपण जी करतात मुलं, तर त्यांनी कुठल्या गोष्टीकडे महत्व देणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा करताना? स्पर्धा परीक्षा करताना महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला नेमकं कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागेल. कारण स्पर्धा परीक्षा अनेक आहे आणि परीक्षेनुसार त्याची लेवल, त्याची पातळी ही वेगवेगळी आहे. अगदीच. तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे पहिल्यांदा त्या परीक्षेचा सिलेबस काय महत्वाचा तो पहिल्यांदा समजून घ्या. आणि त्यानुसार मग कुठले पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील. तर तुमचं बुक सिलेक्शन फार महत्वाचं आहे. जर पुस्तकाची निवड जर तुमची चुकली तर त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. बुक सिलेक्शन तुमचं चांगलं पाहिजे. त्यातल्या त्यात तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. म्हणजे कोणीतरी करत आहे, आपला मित्र किंवा आपली मैत्री, म्हणून आपण स्पर्धा परीक्षा करायची भाव, किंवा ग्रॅज्युएशन झालं तर आता काय करायचं, आता स्पर्धा परीक्षा करू. नक्कीच या भावनेनं तुम्ही त्या क्षेत्रात जर जात असाल तर तसं जमणार नाही. तुमच्यामध्ये एक ती जिद्द पाहिजे. आणि हे जिद्द, ही प्रेरणा तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीतून आली पाहिजे. आपण का केलं पाहिजे की आपल्यावरती जी सगळी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती आपल्याला बदलवायची. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीनिशा जे करावं लागेल ते करण्याची तयारी पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे मेंटर्स चांगले पाहिजे. तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक व्यवस्थित असावे. त्यानंतर तुम्हाला वेळ जो आहे, आता हा टाइम पिरियड जो असतो हा महत्वाचा असतो. आणि त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला वेळ अभ्यासाला जास्त द्यावं लागेल. बरोबर. बाकी ठीक आहे, थोडेफार काही आयुष्याच्या आनंदाच्या गोष्टी असतील त्या कराव्या लागतील, पण तुम्हाला प्रायोरिटीने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून सिलेबस समजून घेणं, तुमचे बुक सिलेक्शन चांगलं असणं, तुमचे मार्गदर्शन चांगलं असणं, आणि त्यातल्या त्यात अभ्यासिका पुन्हा तुम्हाला उपलब्ध असणं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो संयम. या क्षेत्रात सरळ सेवा, MPSC, महाराष्ट्र लोकसेवा किंवा राज्यसेवा हे बरेच प्रकार असतात, त्याच्यामुळे निवड फार महत्वाची असते. हो, निवड फार महत्वाची असते. तर सर तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा आहे की मुलं स्पर्धा परीक्षा करतात
पण काही आर्थिक परिस्थितीमुळे किंवा यश अपयश त्यांना होत असतं. तर त्याच्याबद्दल काय आपण नाही. आता स्पर्धा परीक्षेचा विषय कसा आहे की लाखो लोक परीक्षा देणार आहे आणि जागा निघतात शेकडोमध्ये. आणि त्यामुळे जेवढे विद्यार्थी तयारी करतायत तेवढं सगळ्यांचं सिलेक्शन होईल असं मानणं म्हणजे हे चुकीचं आहे. ते होणारच नाही. आणि भलेची लाखो लोक तयारी करणारे असेल तरी त्यातले प्रामाणिकपणे तयारी करणारे 15 ते 20% लोक नक्कीच विद्यार्थी असते. आणि बाकी फक्त काय म्हणतो त्याला, मेसवाल्याला जगवण्यासाठी, क्लासवाल्यांना जगवण्यासाठी, लायब्ररीवाल्यांना जगवण्यासाठी आणि रूम भाडेवाल्यांना जगवण्यासाठी त्यांच्या कामाचे असते ते. पण खरोखर प्रामाणिकपणे करणारे ते 15 ते 20% लोक असतात. आणि त्यातल्या त्यात प्रामाणिकपणे नाही, प्लॅनिंग न करणारे आणखी त्याच्यापेक्षा पर्सेंट कमी असते. आणि केलेले प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवून त्या परीक्षेचा जो कालावधी असतो 1-1.5 तास 2 तास असतो, त्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं पेपर हँडल करणारे ते पुन्हा आणखी त्याच्यापेक्षा कमी असतात. आणि मग फायनली ह्या सगळ्या प्रोसेसमधून तारून जो माणूस निघतो तो एक क्षेत्रात सक्सेस आहे. आता कधी कधी काय होतंय की बरेच दिवस पोरं अभ्यास करतात, जवळ जातात यशाच्या, पण यश मिळत नाही. मग अशा वेळेस साहजिक आहे की थोडंसं फ्रस्ट्रेशन येणं, या त्या साऱ्या गोष्टी मान्य आहे. पण यश अपयश हा मला वाटते या स्पर्धा परीक्षेचा किंवा जीवनाचा एक भाग आहे. अपयश पचवता आलं पाहिजे. ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अपयश पचवता आलं पाहिजे. बरेचदा काय होते की एकदम 1-2 मार्कानं आपण मागे राहून जातो स्पर्धा परीक्षेमध्ये. पण याचा अर्थ असा नाही आहे का तो विद्यार्थी हुशार नाही आहे किंवा तो मेहनती नाही. मुळात कधी कधी जागा कमी असतात, पुन्हा त्यातल्या त्यात कॅटेगरायझेशन असते पुन्हा त्या जागेमध्ये. कधी कधी एखादी जिल्हा निवड समितीनं एखाद्या जिल्ह्यासाठी एक्झाम घेतली तर एखाद्या कॅटेगरीला 2 जागा 3 जागा असते. आणि त्या 2-3 जागेमध्ये जर आलं नाही तर याचा अर्थ असा नाही की तो पोरगा काही कामाचा नाही आहे वगैरे, असा काही विषय नाही आहे. आणि सर बरेच मुलं म्हणतात की या कॅटेगरीला म्हणजे या कॅटेगरीला बरेच जागा निघतात, या कॅटेगरी असल्यामुळे यांना चान्सेस आहे, आम्हाला ओबीसी सारख्या मुलांना त्यांनी म्हणजे म्हणतात की फार कमी जागा निघतात, आम्ही का करावं, कुठे बघावं, यांच्या जागा जास्त असतात. हे जो भ्रम झालेला आहे विद्यार्थ्यांच्या मनात. कसं आहे, त्या कॅटेगरीनुसार ज्या काही सामाजिक परिस्थिती होत्या त्यानुसार घटनेमध्ये सगळ्यांना आपापल्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे. आणि प्रत्येकाला बरोबर त्या गटामध्ये लढून आपण त्या याच्यातलं राहिलेलं पाहिजे. आणि तो काही बाकी विषयावर विचार करण्यापेक्षा हा कसा, हे सगळ्या बाबी थोड्याशा वादाच्या असू शकतात. बरोबर, त्याविषयी आपण न बोललेलं बरं. पण ज्या काही जागा निघेल त्या जागेमध्ये आपण बसलो पाहिजे, एवढा विषय ठेवून फक्त अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि अपयश पचवण्याची तयारी ती मुळात पाहिजे. कारण मी अनेक विद्यार्थी बघितले आहे, 5-5, 6-6, 7-7 वर्ष झाले की कधी कधी 1-2 मार्कानं 2-3 मार्कानं ते राहून जातात. आणि अशा वेळेस मग ते साहजिक आहे फ्रस्ट्रेशन येणं गरजेचं, फ्रस्ट्रेशन येणं एक सहज साध्य गोष्ट आहे ती. पण ते पार करून जात आहेत त्यालाच तर म्हणतो की माणूस. बरं, या क्षेत्रात फ्रस्ट्रेशन नाही आहे, तुम्ही कुठल्याही याच्यात जरी गेले तरी त्या क्षेत्रामध्ये यश अपयश आहे. तुम्ही साधा व्यवसाय जरी करायला गेला तर प्रत्येक वेळी व्यवसाय टाकल्यावर तुम्हाला यश येईलच याची काही गॅरंटी नाही. कधी वाट पाहावं लागते, कधी वाट पाहूनही त्या सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. तर हा एक जीवनाचा भाग आहे. मला वाटते तो स्वीकारून आपण प्रयत्न करत राहावं. आणि ते प्रयत्न किती वेळ करावे, काय करावे, हेही आपण तेवढंच ठरवलं पाहिजे. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, सरांचं म्हणणं असं आहे की आत्ताच हल्लीच आपल्या भारत पाकिस्तानचा वार झाला, तर अनेक क्षेपणास्त्र सोडली किंवा मिसाईल सोडल्या, पण त्या मिसाईली उद्ध्वस्त करण्यात होत्या. पण सरांच्या म्हणण्यानुसार शिक्षणाची एक मिसाईल ही अशी एक आहे, ते उद्ध्वस्त न करता ते माणसाला घडवते. तर सरांच्या या आपल्यावरून आपल्याला इथं कळते की म्हणून शिक्षण हे आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर सरांना पुढचा प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षा करताना मुलांनी सक्षम होणं, मानसिक सक्षम आहे ते होणं फार गरजेचं असतं. तर त्याच्याबद्दल मानसिक सक्षमता ही याच्यासाठी गरजेची आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करता या गोष्टीसाठी तेव्हा तुमचं वय कदाचित 21 वर्ष, 20 वर्ष, 18-19 वर्ष असेल. बरोबर. आणि त्यावेळेस तुमच्यावरती कुटुंबाचं प्रेशर जास्त राहत नाही. अच्छा. पण ज्या दिवशी तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवतो म्हटले त्या दिवशीपासून तुमच्या घरच्याच्या अपेक्षा वाढलेल्या असते तुमच्याकडून. मग आई वडील असेल किंवा आपले नातलग असेल की नाही, पोरगा तयारी करायला लागला, आता हा लागेल किंवा त्याच्याकडून अपेक्षा वाढायला लागते. आणि मग 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, तेवढं काही घरचे तुम्हाला म्हणणार नाही. पण जसे जसे वर्ष वाढत जाईल तसं तसं घरून थोडंसं तुम्हाला चालू होईल की नाही आता किती वर्ष झाले, आर्थिक पैसे पाठवायला थोड्याशा काही अडचणी तयार होत आहे.
जर शेतकरी वर्गातले असेल आणि म्हणजे भूमिहीन असेल किंवा मग शेती कमी असेल, उत्पन्नाचे चांगले स्रोत जर नसतील, तर अशा वेळेस साहजिक आहे घरच्यांचं म्हणणं की नाही बा आता किती दिवस आले. हो, आणि आता त्यातल्या आमच्या शेजारी पण म्हणतात की आता शेजारीचा तो विषय, आपले सगळ्यात जे प्रेम करणारे ते आपल्यावरती तेच असतात. तेच असतं. आणि अशा वेळेस काय होते मग मुलाला ते काय म्हणते त्यावेळेस त्याच्या दोन लढाया लढणं चालू होते. एक शैक्षणिक लढाई होतं, तो लढतच असतो, त्याच्यासोबत त्याची ही मानसिक लढाई चालू होऊन सोबतच. अगदी अगदी. आणि मग अशा वेळेस त्याला दोन्ही गोष्टीला फेस करावं लागते. पण म्हणून आता हे सगळे लोक म्हणत आहात, पण तुम्ही या सगळ्या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष कितपत द्यायचं आणि कितपत त्याला टाळून स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं हे ठरवावं लागेल. अगदी. कारण कोणतरी म्हणलं म्हणून आपण काहीतरी तेच डोक्यात ठेवून राहायचं. बरेच जण काय करतात, ते आपण गावात जरी गेलो तर मग चेष्टा करायला लागतात काही लोक, हो. अरे झाला नाही का तू, चालणार नाही. किंवा का म्हणता साहेब, साहेब, हो. एक चेष्टेनं मानसिक बोलायला छळ- लागले छळ बरेच करतात, वेळा. मानसिक छळ करतात. तर ह्या गोष्टी ज्या आहे ज्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह मोटिवेशन द्यायला पाहिजे, बरेच वेळा निगेटिव्ह मोटिवेशन आहे आपल्याला समाजातून कधी कधी येते त्याला. पण या गोष्टीला फेस करून या गोष्टी आपल्या मनाला कितपत लावून घ्यायच्या आणि कितपत नाही हे ठरवणं फार आता गरजेचं आहे. अगदीच. आणि ते जर व्यवस्थितरित्या जर ठरवू शकलो की ह्या आणि हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्या अभ्यासावरती, आपण आपल्या गोलवरती जर कॉन्सन्ट्रेशन करू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे ह्या लढाया सोप्या आहे. सोप्या. पण हे जर तुम्ही मनाला लावून बसलं, तुम्हाला लोक वेळेवर तुमचं लक्ष विचलित करणारे मिळतील आहे, करतात. पण आपण आपलं स्वतःला सावरून ठेवलं पाहिजे. म्हणून मानसिक सक्षमीकरण ज्याला म्हणतोय ते सोबत सोबत खूप गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये. तर सर, अभ्यासाचा विषय निघाल्याबद्दल अभ्यास, जर आपण स्पर्धा परीक्षा करतो तर अभ्यास फार महत्वाचा असतो आणि त्यासाठी लागते अभ्यासिका. तर पण काही गरीब मुलं असतात, आर्थिक परिस्थिती एवढी नीट नसते, तर त्यांनी घरी अभ्यास केला तर चालेल का अभ्यासिकेत न करता? नाही, यात फरक काय असतो अभ्यासिका आणि घरी अभ्यास? चालेल, अभ्यास घरी अभ्यास केला तरी काही हरकत नाही, पण त्यासाठी घरचं वातावरण आहे तसं पाहिजे. अच्छा. म्हणजे आता कसं आहे, खेड्यापाड्यात म्हटलं की 2-3 रूमचं घर असते हो. आणि कुटुंबात 5-6 जण असतात आणि तो कायम डिस्टर्बन्स तो येणारच आहे. घरचे तसे त्या पद्धतीने वागणारे असतील तर काही अडचण नाही, त्याला एक वेगळी खोली देऊन बाबा तू अभ्यास कर. पण असं खूप कमी आहे आणि त्यामुळे अभ्यासिकेचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आणि मॅक्झिमम जे रिझल्ट येते तर ते अभ्यासिकेत बसून अभ्यास करणाऱ्यांचे रिझल्ट आहे. घरी बसून अभ्यास करणारा रिझल्ट खूप कमी आहे हा जर आपण विचार केला. कारण ठीक आहे ना, एखादी मुलगी असली घरी अभ्यास करायला, कोणी पाहुणे आले तर बाई मांडच्या, पोरगा असला कोणता, अरे हे कामाला जाऊन ये, ते कामाला जाऊन ये, शेतातलं काम असेल तर साहजिक शेतातलं काम, तो नाही राहिला तरी काम भागते, पण तो राहिला तर मग त्याला जावं लागतं. तर तो एक डिस्टर्बन्स काही ना काही प्रमाणात येतो. आता कामं करावेच लागते, पण काही कालावधीसाठी थोडंसं मला वाटते अभ्यासावर फोकस करणं गरजेचं असतं तो. आणि आता अभ्यासिका या त्या सरायला पैसे लागतात, मान्य आहे, पण आता भरपूर ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं अभ्यासिकेत. आता तुम्हाला एक साधा वणीमध्ये आपण आहोत इथे, एक वणीचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर इथे स्वामी विवेकानंद अभ्यासिका जी तयार झालेली होती नगर परिषदेमार्फत. आजही या काळामध्ये एवढा सगळा महागाईचा जमाना आहे आणि त्याची आजही मासिक फी 70 रुपये आहे. फक्त 70 रुपये फी आहे महिन्याची. 70 रुपये म्हणजे काहीच काय मिळत नाही. कोणी देऊ शकतो. कोणी देऊ शकतो. तर तिथं अनेक लोकांचे आयुष्य त्या ठिकाणी अभ्यास करून घडलेले आहे. नक्की सर. त्यानंतर आता पुन्हा जर म्हटलं की वीर भगतसिंग अभ्यासिका म्हणा, तिथे 100 रुपये अगदी फी आहे. हो का? तिथे बरेच जण बसून अभ्यास करतात. आणि आता संजय खाडे साहेबांनी एक पूर्ण सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अभ्यासिका 350 रुपयामध्ये महिन्याला उपलब्ध करून, विथ AC, वायफाय सगळं, प्रत्येकाला सेपरेट कंपार्टमेंट सगळं आहे आणि सुसज्ज अशी, म्हणजे 350 रुपये महिने काहीच नाही. तर मोबाईलचा रिचार्ज असतो. मोबाईलचा रिचार्ज असतो. आणि ह्या सिस्टीम उभ्या होत आहे. त्याच्यामुळे चांगले काम करणारे लोक देखील या समाजामध्ये आहेत. आणि काही थोडाफार खर्च जो आहे तो लागणार, कारण पेरल्याशिवाय उगवत नाही सर. तर काही थोडीफार ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला शिक्षण घेत असताना ती करावीच लागेल. पण अभ्यासिकेत अभ्यास करणं, घरी कसं माणूस जेव्हा वाटला तेव्हा असं झोपला, मोबाईल वाटला तेव्हा मोबाईल, स्वतःवर नियंत्रण बरेच वेळा राहत नाही. स्वतःवर नियंत्रण एवढी साधी गोष्ट नाहीये आणि ते प्रत्येकाला नाही जमणार. अभ्यासिकेत कसं होते की बाजूच्या अवतीभोवतीचे पोरं अभ्यास करत असतात आणि त्यांना पण वाटते का हे सगळे करत आहेत, आपण केलं पाहिजे, आपण विनाकारण टाइमपास करण्यात काही अर्थ नाही. तर आपण किमान लाजपोटी का होईना किमान अभ्यास तर करतो, निदान त्या पुस्तकात डोकं टाकतो आणि थोडंसं आजूबाजूला जे आपल्या सराउंडिंगला जे कॉम्पिटिशन दिसते घरी एकटं राहून नाही दिसत. ते जेव्हा सगळे अभ्यास करताना दिसतात तेव्हा लक्षात येते की अरे नाही,
हे बाकीचे लढाई लढत आहेत, तर आपल्याला जिंकायची असेल तर यांच्या बरोबरीत लढलं पाहिजे किंवा यांच्यापेक्षा जास्त वेगानं आपण सगळं समोर गेलं पाहिजे. त्यामुळे तो अभ्यासिकाचा एक वेगळा फायदा निश्चितपणे असतो. अभ्यासिका ही खूप खूप गरजेची आहे त्याला. तर अभ्यासिकेचे महत्त्व आपल्या आयुष्यासाठी, आपल्या शैक्षणिक वाटचालीसाठी फार महत्त्वाचे असे सरांनी आपल्याला सांगितले. तुम्हाला सर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या संपूर्ण आपले जे एरिया आहे, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी एक हवा झाली आहे की पुणे मुंबई ठिकाणी, नागपूर ठिकाणी अभ्यासिका चांगल्या असतात, क्लासेस चांगले असतात. तर तिथे न जाता वणीमध्ये आपलं जे ज्ञानदा स्पर्धा परीक्षा संचालक केंद्र उभारलं आहे, तर जे ग्रामीण भागात असतात पण आपण एक म्हणजे आपल्या मित्राचं ऐकतो, नाही रे चल बाबा चांगला आहे जाऊ, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की नाही बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणं, शेवटी पुणे हे विद्येचं माहेरघर. अच्छा अच्छा आणि त्यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणं एक वातावरण चांगलं आहे. हो. मी स्वतः पुण्याला राहिलेलो, अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे पुण्याला जाणं काही वाईट नाही. पण सर बरेच जणांची परिस्थिती नसते. परिस्थिती नाही राहत. आता परिस्थिती नसल्यामुळे काय होते, प्रत्येक जण जाऊ शकत नाही. आता अशा वेळेस मग आता हा पुण्याला गेला पाहिजे हा फॅड जो होता हा 4-5 वर्ष पहिले होता. हो आधी होते. आता कसं झालं, आता जिल्हा लेवलवरती म्हणजे एका काळात जे पुण्याला तयारी करायची विद्यार्थी, ते विद्यार्थी आपापल्या भागामध्ये वापस आल्यानंतर तिथून जे काही ज्ञान घेऊन आले, ते आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते आपापले क्लास बरेच जणांनी उभे केलेले आहेत आणि ते तिथे शिकून आलेले आहेत. आणि ते शिकून आल्यामुळे काय झालं की ते ज्ञान आता लोकांपर्यंत ते पाजरत आहे. अच्छा, जसं आता आपलं ज्ञानदा असेल किंवा कुठले असेल, बाकी इतर चंद्रपूर सारख्या ठिकाणी, यवतमाळ सारख्या ठिकाणी आहे. अच्छा. तर आता ती खूप मोठी गरज नाही. आणि एक ठीक आहे, क्लास 1ची तयारी जसं राज्यसेवेची UPSCची तयारी करायची असेल तर त्या पद्धतीचे इकडे जे आहेत ते अवेलेबल जसे पाहिजे तसे नाही आहे, हे मान्य करावं लागते प्रामाणिकपणे. त्यासाठी मग तिथं त्या पद्धतीनं ट्रेनिंग तयार केलं जाते तिथे. पण या बाकीच्या क्लास 2 असतील किंवा क्लास 3 असतील किंवा ग्रुप डीच्या एक्झाम असेल किंवा सरळ सेवा भरत्या असेल, त्यासाठी पुणे वगैरेला जाण्याची तेवढी काय गरज नाही. आणि तिथे पैशाचा खूप म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी रूमचा खर्च तुमचा 5,000 रुपये, मेसचा 3,000 रुपये, लायब्ररी 1,500 रुपये महिन्याची. त्यानंतर तुमच्या क्लासेसची फी, आता जर म्हटलं क्लासेसची फी तर राज्यसेवेची वगैरे ते लाखोच्या घरातच आहे. तर सर्वसामान्य माणसाला थोडासा त्रास होतो. त्याच्यामुळे गेलं पाहिजे अशातला काय भाग नाही. तुम्ही इथे राहून अभ्यास करू शकता, पण ज्यांची परिस्थिती आहे सगळं करू शकते त्यांना न जायला काही नाही. पण ज्यांचा आता इलाजच नसतो आता थोडंसं शासनाने थोडीफार मदत पोरांना करत आहे. जसं बार्टी संस्था आहे, महाज्योती संस्था आहे, तर मग ओबीसी पण सर त्याच्याबद्दल बरेच जण ग्रामीण भागातल्या मुलांना माहित नाही असूनही पण त्यांनी फॉर्म भरत नाही असं का? हा बरेचदा. पण आता लेटेस्ट चालू झालेलं उपक्रम आहे आणि पुरा आता फायदा घेते त्याचा. म्हणजे ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती नसेल त्यांच्यासाठी क्लासेस मोफत आणि त्यांना राहण्यासाठी वगैरे 1 वर्षाचं स्टायफंड वगैरे सगळं दिलं जातं. त्याचा आता फायदा कोण कशा पद्धतीने घ्यायचा तेच आहे. माझ्या मते विद्यार्थी त्याचा फायदा घेण्यापेक्षा क्लासेसवाले जास्त फायदा घेतात खरं सांगायचं म्हटलं तर. हे म्हणजे बघितल्यानंतर लक्षात येते की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांना जसा पाहिजे तसा ते घेत नाही. अच्छा. क्लासेसवाल्यांचा जास्त फायदा होतो याच्यामध्ये. मुळात विद्यार्थ्यांचा फायदा होणं गरजेचं आहे त्याला. तर परवडले जरी नसलं तरी मग अशा वेळेस काही पर्यायी व्यवस्था म्हणून आपापल्या भागात राहून, आणि आता दुसरी गोष्ट ऑनलाईनचा चांगला वापर करता येतो व्यवस्थितरित्या, पण तिथलं कंटेंट तिथला व्यवस्थितरित्या सिलेक्ट करावं लागेल त्याला. तर प्रेक्षकांनो, सरांच्या माहितीनुसार महाज्योती, DIBA-2 आपल्या DIBARTE अशा अनेक परीक्षा आहेत त्या आपण दिल्या तर कमी दरामध्ये आणि अल्प दरामध्ये आपल्याला ते शिक्षण आणि आपल्याला राहण्याची व्यवस्था मिळते. तर सरांना पुढचा प्रश्न असा आहे की आपण स्पर्धा परीक्षा करताना त्याला आपण किती वर्ष दिली पाहिजे, असा ठराविक काही कालावधी असतो का की एवढी दिली पाहिजे तेवढी? नाही, ठराविक कालावधी असा काही आखता येत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, ज्यावेळेस एक क्षेत्रात आपण पदार्पण करतो तेव्हा हे क्षेत्र समजून घ्यायलाच 1 ते 1.5 वर्ष निघून जाते. परीक्षा पद्धती कशी आहे, त्या एक्झामचा सिलेबस कसा आहे आणि तो सिलेबस वाचणं, हा याला 1-1.5 वर्ष तर निघूनच जाते, सहज निघून जाते. म्हणजे असं होणार नाही का तुम्ही आले, एक्झाम आली म्हणून फॉर्म भरला आणि तुम्ही 2 महिन्यानं परीक्षा आहे म्हणून तुम्ही तिथं तुमचं सिलेक्शन झालं. आजच्या तारखेत तसं होत, जसं आपण आता शाळेमध्ये करतो, विद्यालयात करतो. हो, तसं होणार नाही. त्याला तुम्हाला म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या अभ्यासाची तिथपर्यंत मॅच्युरिटी वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोस्ट मिळणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा कालावधी असा आखता येणार. बरेचदा काय होते, काही
डिपार्टमेंटच्या, एखादा माणूस डिपार्टमेंटची तयारी करतो एखाद्या विशिष्ट, कधी कधी पोलीस भरतीचा पूर्व तयारी करणारा पूर्व 2-2 वर्ष पोलीस भरतीच निघत नाही. हो सर. आणि निघली तर काय होईल, कधी कधी चुकून त्या दिवशी त्याची तब्येत खराब झाली किंवा नाही, त्या दिवशी फिजिकलचे त्याचे मार्क कमी निघतात, तो त्या वर्षी गेलाच ना, हातातून चान्सच गेला. मग पुन्हा जर 1-1.5 वर्ष लागत असेल परीक्षेला, आता एकदा अभ्यास चांगला माणसाचा झाल्यावर ते कॉन्फिडन्स वाटते की मी लागणार, याचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तो सातत्याने त्या दृष्टीने प्रयत्न करतो. पण अशा वेळेस मग काय होते, कधी एक्झाम लेट होईल, कधी निवडणुका, मग बाकीच्या काही इतर कधी कधी सरकारला भरत्या करायला सरकारकडे पैसे राहत नाही, या सगळ्या अनेक बाबी आहेत आणि यामुळे कधी कधी डिले होत जाते. पण परीक्षेची तयारी किती वर्ष करावी हा एक मोठा प्रश्न आहे, तो प्रत्येकावर डिपेंड आहे. कधी पण कंटिन्यू ठेवणे फार गरजेचं आहे. कधी कधी कोणाच्या घरची परिस्थिती नाही राहत की पोराला ते 5 ते 7 वर्ष देतील तयारी करायला, एवढी घरची परिस्थिती नाही राहत. आई वडील जर समजा हातपाय त्यांचे थकून गेले, पोरावरती जबाबदारी आहे, त्याला मग दुसरं सोबत सोबत काहीतरी काम बघावं, एक प्लॅन बी म्हणून. बिलकुल. आणि ज्यांच्याकडे थोडीफार जमापुंजी आहे, पोरांना पुन्हा ते काही वर्ष अभ्यास करायला मोकळं सोडू शकतात, असे लोक चान्स घेऊ शकतात. तर किती वर्ष करावं, पण एवढे करू नये का माणसाने एकदम खंगून गेलेला असलं, म्हणजे तू 10 वर्ष तयारी करताय पण साधी एमपीएससीची प्रिलिमही निघत नाही, तर त्याने नक्कीच त्यानं थोडासा दुसरा पर्याय बघितला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे. नाही आता म्हणजे इथं स्वची जाणीव होणे गरजेचं. अगदी. कदाचित तो माणूस दुसऱ्या क्षेत्रात त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करू शकते, असंही होऊ शकते. अगदी. प्रत्येक जण एका गोष्टीसाठी नाही बनलेला, त्या बाबी आहेत. नक्कीच. अगदीच. तर आणि स्पर्धा परीक्षा करताना सर बऱ्याच म्हणजे वाढतं वय जे असतं, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम असतो? आता वाढतं वय म्हणजे बरेचदा कधी कधी सुरुवात उशिरा केलेली असते स्पर्धा परीक्षेची. कोणी 22व्या-23व्या वर्षी सुरुवात करतात स्पर्धा परीक्षेची, आणि मग हेच मगाशी जे ऑब्स्टॅकल सांगितले, अडथळे, बरेच असे अडथळे येत जातात. कधी कधी यश न मिळणं हे ते झालं की नंतर वय वाढायला लागतं. आणि एकदा मुलीचा तर असा प्रॉब्लेम आहे, मुलगी आपल्या एक सामाजिक दृष्ट्या जर विचार केला आपण आपल्या भागात, प्रत्येक भागानुसार प्रत्येक समाजानुसार याच्या संदर्भात वेगवेगळा विचार आहे, पण आपल्या भागाचा एक नॉर्मली जर विचार केला तर मुलगी 22 किंवा 23 वर्षाची झाली तर मुलीचा लग्नाचा विषय चालू असतो. आणि मग तिच्याजवळ स्वतःचा करिअर डिझाईन करायला किती वर्ष आहे, ती ग्रॅज्युएट 21व्या वर्षी होत आहे, 21व्या वर्षी, आणि तिच्याजवळ 2-3 वर्ष खूप झाले, 2 वर्ष तिच्याकडे मिळत आहे. आणि मग अशा वेळेस काय होते की जसं जसं वाढायला लागते वय तसं तसं ते फ्रस्ट्रेशन यायला लागतं. अगदी. मुलांना तोच कदाचित 28 ते 30 वर्षापर्यंत पूर्ण करू शकते, त्यानंतर त्याचे वेगवेगळे विषय चालू होते, घरच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती आलेल्या असतात. कारण कधीतरी त्याला वडिलाची जबाबदारी त्याला त्याच्या स्वतःच्या खांद्यावरती घेणार, आणि तेच एक वयाचा पॉइंट असतो 30च्या जवळपासचा. कोणाला कधी कधी आधी घ्यावं लागते, कोणाला नंतर, पण ऍव्हरेजली पॉइंट तो आहे 28-30च्या दरम्यान, की तिथं त्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेस काय होते की तो जबाबदारी घेण्यासाठी जर समर्थ नाही झाला, तो अजूनही अभ्यास करत आहे पण त्याचं सिलेक्शन होत नाही, साहजिक आहे त्याला फ्रस्ट्रेशन येणार. मग अशा वेळेस फ्रस्ट्रेशन जर घालवायचं असेल तर मला वाटते, जर खूपच पाणी नाका तोंडात जायला लागलं असेल तर सोबत सोबत दुसरं काहीतरी करून मग हा अभ्यास सोबत केला पाहिजे त्याला, म्हणजे जेणेकरून त्याला त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दुसरं काहीतरी एक थोडंफार काही काम करू नये, त्याला अभ्यास करता येईल, सामना करता. आता मग अशा वेळेस मग पूर्ण वेळ त्याला देणं म्हणजे थोडंसं अवघड होऊन जातं. तर अशा वेळेस मग, कारण आता एवढे वर्ष तो अभ्यास करत आहे म्हणजे अभ्यास त्याचा बऱ्यापैकी झालेला आहे, त्याने खरंच प्रामाणिकपणे केला असेल तर ते पण नाही, फक्त मी करत आहो तसे जर. तर अशा वेळेस मग तुम्हाला फिनिशिंगच करत राहणं अभ्यासाला थोडीशी गरजेचं आहे. अशा वेळेस मग त्याने काहीतरी वेगळ्या थोड्या पद्धतीने काही जाऊन आपल्या जीवनाला, म्हणजे जेणेकरून काय होते की 4 पैसे कमवायला लागल्यावर थोडंसं टेन्शन येत, अदरवाईज मग सगळं सोंग करता येते, पैसे ते सगळं वास्तविकता आहेच. आणि याच याच्यावरून आपल्याला कळतं की वाढतं वय आणि त्याचा जो फ्रस्ट्रेशन, तर बरेच मुलं स्पर्धा परीक्षा करताना आत्महत्या करतात, किंवा मी घरी काय तोंड देऊ, माझे मित्र लागत आहे तर मी अजून नाही लागत, तर ते आपल्याला आत्महत्याचं कारण म्हणजे भरपूर माहीत पडते. तर ते कसं वाजवता येईल आपल्याला आत्महत्या? मुळात आत्महत्या मी तर म्हणतो हा गुन्हा आहे, म्हणजे तू हत्या दुसऱ्याची करा नाहीतर हत्या स्वतःची करा, हा गुन्हा आहे, म्हणजे गुन्हाच आहे. आणि आत्महत्या हा काही मार्ग असू शकत नाही. अच्छा. म्हणजे मला आत्महत्या करणाऱ्याचा फार राग येतो खरंच. नक्कीच. कारण तो स्वतःची आत्महत्या करत नाही, स्वतःसोबत नकळतपणे आपल्या कुटुंबाची एक हत्या केल्यासारखं त्याचं कारण आहे. मानसिक हत्या तरी होती, शारीरिक हत्या जरी होत नसली पण मानसिक होती. पण ज्या
आई वडिलांना लहानाचं मोठं केलं, हम्म. म्हणजे स्वतःच्या आईनं स्वतःच्या छातीचं दूध पाजलं, दूध त्याला पाजलं. बोट धरून चालायला शिकवलं, शिकवलं. त्याला 4 घास चारू चारू अन्न त्याला लहानाचं मोठं मोठं केलं. केलं. एवढं सगळं करून त्याला वाढवायला, त्याला पालन पोषण करायला त्या मायबापाला किती कष्ट लागले. खूप कष्ट लागले सर. आणि काहीतरी एखाद्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन आलं म्हणून स्वतःला संपवून घेणं, मला तरी वाटतं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे सर. आणि ह्या वयामध्ये बरेचदा काय होते, स्पर्धा परीक्षेचा कधी कधी विनाकारांचा जास्त बाऊ केला जातो, भाव केला. की बस हे म्हणजे फायनल आहे, याच्यात सिलेक्शन नाही झालं तर म्हणजे आपलं आयुष्य संपलं. संपला. बरेच जण असे ठरवतात. बराच किंवा म्हणजे हे झालं तर आपली लाईफ बनली, बनली नाही तर आणि नाही. नाही झालं तर आपलं जीवन खराब झालं वगैरे. एकंदरीत 10वीचा निकाल, 12वीचा 10वीचा निकाल, 12वीचा निकाल किंवा स्पर्धा परीक्षेचा निकाल, निकाल. एक निकाल तुमच्या आयुष्याची किंमत मला वाटते ठरवू शकत नाही. नाही सर, बरोबर. त्याला तो कदाचित निकाल चांगला आला तर तुम्हाला एक आयुष्य स्थिर स्थावर करू शकते, पण चांगला नाही आला म्हणून आयुष्य विस्कळीत करू शकत नाही. बरोबर. आता ते आपल्यावर आहे की आपण आपलं किती विस्कळीत करून घ्यायचं. नक्कीच. आणि हे फ्रस्ट्रेशन थोडंसं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि आत्महत्येला केवळ स्पर्धा परीक्षेत अपयश हेच कारण असत नाही. आत्महत्येला अनेकही त्यामागची बाकी कारणं आहेत. कारण असतात, वैयक्तिक कारण. त्याला वैयक्तिक कारणे असू शकतात. अभ्यासात यशस्वी झालो नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्याची संख्या आहे, पण कमी आहे. कमी. तर त्याच्या व्यतिरिक्त बाहेर इतर बाबीसाठी आत्महत्या करण्याची संख्या मला वाटते जास्त आहे. नक्की नक्की. पण आत्महत्या हा काही पर्याय राहू शकत नाही. आणि माणसाला आत्महत्या करणं हे थोडंसं कमजोरपणाचं लक्षण आहे. अच्छा. आणि जगाचं आहे, जगणं गरजेचं आहे. जेव्हा श्वास आपल्यामध्ये आहे तर जगणं गरजेचं आहे. तर जगणं. जगासाठी लढणं गरजेचं आहे आणि ती लढण्याची तयारी पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे खूप सुंदर आयुष्य ते जगता आलं ते पाहिजे. जगता आलं पाहिजे. आता आम्ही क्लासेस घेतो म्हणून ते या आमच्याकडे या स्पर्धा परीक्षा खूपच तुमचं जीवन घडल हे ते ह्या ज्या बोंबा मारल्या गेलेल्या आहेत, तर मला वाटतं ह्याही कुठंतरी अवास्तव आहे काही काही बाबी त्याला. आणि या बाबीला एकदम कोणी बळी पडू नये. अनेक मार्ग जे आहेत. वास्तविकता आहे ते स्वीकारून पुढे झालं ठीक आहे, करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. नाही झालं तर ठीक आहे, नाही झालं म्हणून का लोक मरायचे नाही, थोडीच आहे. नाही. बाकी सारे लोक जगत आहेत. जगत आहे. कला, लोक क्रीडा, रस्त्यावर सांस्कृतिक भाजीपाला क्षेत्र आहे. लोक रस्त्यावर भाजीपाला विकतात. विकत आहे. लोक नाल्या खांदू खांदू जगत. जगत आहे. ठीक आहे, खूप सन्मानाचं जगणं नसेल असं. त्यावेळेस, पण जगणं तर असते. आणि त्याही जगण्यामध्ये आनंद मानता आला पाहिजे. नक्की नक्की. आणि म्हणून अपयश मिळालं म्हणून खचून जाऊन आत्महत्या करणं मला वाटतं हे आपल्या मागे ज्या आई असतील, आपले वडील असेल, आपले बहीण भाऊ असेल, त्यांना खूप मोठं आपण दुःख देऊन जातो. अगदीच. म्हणजे आमचे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या, अच्छा. हो. त्याच्यामुळे आम्हाला तो चांगला अनुभव आहे की असं नाही करायला पाहिजे, हे चुकीचंच आहे. चुकीचं. आणि ते करू नये विद्यार्थ्यांनी स्वतः. म्हणून मगाशी पहिला जो मुद्दा सांगितला, मानसिक सक्षम मानसिक असणं, सक्षम असणं ते फार गरजेचं आहे. अच्छा अच्छा. तर प्रेक्षकांनो, सरांच्या म्हणण्यानुसार आपण ज्या क्षेत्रात असतो कधी कधी आपल्याला उशीर होतो, पण आपल्याला प्लॅन बी पण महत्त्वाचा असतो. आणि मुळातच आत्महत्या हे करणं यांचं सरांच्या सांगण्यावरून फार चुकीचं आहे. आणि संपूर्ण आपण शैक्षणिक प्रणाली पण सांगते आणि आपले आईवडील पण आपल्याला सांगतात की तुम्ही शिका, संघटित व्हा. पण असं काही तुम्ही कारण करू नका, आत्महत्या करू नये, जेणेकरून आपल्या आईवडिलांना आणि आपल्या परिवाराला दुःख होईल. आणि सरांचं म्हणण्यानुसार शिका, संघटित व्हा, एकत्र व्हा आणि वेगळे मार्ग निवडा. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा जमत नसेल तर तुम्ही कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र जगा, आपण आनंदाने जगा, हा सरांचा संदेश आपल्याला बघायला मिळाला. तर याच्यावरून आपल्याला एक सर प्रश्न सुचतो की सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड खूप चालू आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, बरेच मुलं त्याच्यात फार व्यस्त असतात. तर त्याचा स्पर्धा परीक्षेवर काय परिणाम होतो, आपण त्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? कसा उपयोग कसा करता येईल? सोशल मीडिया ही खरं सांगायचं म्हटलं दुधारी तलवार आहे. आता त्या तलवारीचा वापर कसा करायचा याच्यावरती आहे. दोन धार आहे तिला. दोन धार. आणि एक तुम्हाला घडवू शकते हम्म. आणि दुसरी धार तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. हे सगळं सोशल मीडियाचा ट्रेंड जो जास्त वाढला, तो जसा कोरोना आला, लोक घरी होते आणि काही कामं नव्हती, अच्छा. त्यावेळेस पासून खूप वाढायला लागला. अच्छा अच्छा. आणि हा सोशल मीडिया आता ज्यांनी जर प्रॉपर उपयोग करून घेतला त्याचं फार चांगलं भलं झालेलं आहे. पण ज्याने वेस्ट ऑफ टाइम याच्यामध्ये जर घालवलेला असेल तर त्याचा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अच्छा. आता ह्या गेल्या 7-8 वर्षाच्या पूर्वी सोशल मीडिया नावाची गोष्ट नव्हती तेवढी. नव्हती सर. त्यावेळेस लोकांचा महत्वाचा काय असायचा, अभ्यास करणार, अभ्यास करणार. पुस्तक, पुस्तकाशिवाय दुसरा कोणी त्यांचा दुसरा सोबत तर नव्हता. नव्हता. पुस्तक म्हणजे पुस्तक आणि न्यूजपेपर, अगदीच. याच्यावरती सगळे एक्झाम काढायचे. हो सर. आता दिवसेंदिवस काय झालं की ह्या सगळ्या ऑनलाईन कोचिंग आल्या,
बऱ्याचदा. आणि मग त्याच्यामुळे ते प्रत्येक जण आपापलं प्रॉडक्ट खपवासाठी मग ते सोशल मीडियावरती सगळे रील्स व्हायरल 2G, 5G network आला. सगळं आता ते चालू झालं. झालं. शेवटी हे मार्केट आहे. मार्केट आहे. आणि याच्यामध्ये मग काय होते बरेच वेळा ह्या सगळ्या स्वतःचं काहीतरी वेगळं पण दाखवण्याच्या नादामध्ये जो कंटेंट असतो कॉम्पिटेटिव्हचा, तो कंटेंट कुठंतरी ज्या पद्धतीनं पोरांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तो कंटेंट बाजूला राहिला आणि कंटेंटच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी इन्कमाच्या जास्त चालू झालेल्या. म्हणून जर आपण ऑनलाईन कुठे काही जरी सर्च करत असेल, अभ्यास करत असेल, तर मला वाटते तो कॉम्पिटेटिव्ह ओरिएंटेड जो कंटेंट आहे, तो कंटेंट कुठे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार, त्या कंटेंटकडे लक्ष देणं म्हणजे एक चांगल्या जागी फॉलो करणं गरजेचं आहे. नाहीतर बरेचदा काय होतं की आपण बरेच वेळा आता आम्ही बघतो व्हिडिओ वगैरे, ह्या शॉर्ट ट्रिक्स आहे कॉम्पिटेटिव्ह पास करण्यासाठी, बिलकुल 2 सेकंदात उत्तर निघते, 10 सेकंदात उत्तर निघते, असं म्हणून ते काहीतरी शॉर्टकट ते सांगायला जातात. शॉर्टकट ह्या अगदी थोड्याफार कामात येते, बस एवढ्या नक्की. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जोपर्यंत बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची राहत नाही त्या विषयाची, तोपर्यंत त्या शॉर्टकट काही कामाच्या नाही. त्या फक्त खूप झाल्या शॉर्टकट 1-2 प्रश्न सोडवण्यासाठी. ते 25 प्रश्न असेल समजा मॅथचे, तर 1-2 प्रश्न, एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्या कामात येतील, बाकी फार काही जास्त कामात येत नाही त्या. पण ट्रिक्सला काही मर्यादा आहे. शेवटी महत्वाचा त्याच्यातल्या कन्सेप्ट ज्या काही असेल, आणि त्या शॉर्टकट कशा असतात, असा प्रश्न आला तरच ती लागू होते. प्रश्न थोडासा फिरवून गेला की ती शॉर्टकट काही कामात आहे. आणि बरेचदा आम्ही बघतोय की चुकीच्या पद्धतीने ट्रिक्स शिकवल्या जातात. म्हणजे जर काही आकड्यालाच ते लागते आणि काही आकड्याला ते लागत नाही, ते अशा पद्धतीनं सगळं चालू आहे. पण काहीतरी वेगळं प्रॉडक्ट दाखवण्यासाठी या सोशल मीडियाचा असाही वापर केला जातो की आपलं वेगळं पण असं आहे. माणसाला, मुलांना भ्रमित करतात. ते लोकांना आवडते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे मग 10 सेकंदातच निघत आहे, आता ते अट्रॅक्शन होते ते. पण मला वाटते जेव्हा तुम्ही खरोखर प्रॉपरली एक्झामला द्यायला जाता आणि एक्झाम देऊन येता, त्यावेळेस तुम्हाला माहित असते की अरे हे 10 सेकंदवाले हे पेपरमध्ये खूप काही कामात नाही आलं. मग आपण त्यावेळेस तोपर्यंत आपले वेळ निघून गेले. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असते की तुमचं पुस्तक, सगळ्यात तुमचे साथी म्हणजे जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका. बाबासाहेबांनी पण सांगितलंय की मला माणसापेक्षा पुस्तकांचा सहवास आवडतो. आणि जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका हे सगळे तुमचे सगळ्यात मोठे मार्गदर्शक असते. मागच्या वर्ष अगोदर ज्या काही झालेल्या असेल एक्झाम, त्यातल्या क्वेश्चन आणि त्या पद्धतीने आपण कसं पुढे गेलो पाहिजे या पद्धतीचं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा आता काही जण बरेचदा काय होते की तयारी करण्यासाठी बाहेर सिटीमध्ये जाऊ शकत नाही. पण खरोखर महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा काही खूप चांगले टीचर्स आहेत जे चांगल्या पद्धतीने शिकवतात. सर, आपण सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया होकारार्थी आणि नकारात्मक बाजू असतात. कोणी ऑनलाईन क्लास लावतात. तर माझा प्रश्न असा आहे की आपण ऑफलाईन क्लास लावले पाहिजे का, आणि ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास बद्दल आपण काय मार्गदर्शन करू शकतो? ऑफलाईन जर अवेलेबल असेल क्लास, आपल्या जवळच्या भागामध्ये चांगले क्लासेस असतात, तर ते केले तर काही हरकत नाही. आणि शेवटी कसं आहे, फिजिकल अटेंडन्स आणि काहीतरी एखाद्या स्क्रीनवर दिसतंय ते अटेंडन्स, याच्यामध्ये फरक आहे. बरोबर सर. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर हातात घेऊन वाचण्याची जे फिलिंग येणं आणि न्यूजपेपर कुठल्या तरी काय म्हणतो आपण हे असते ना, सेलफोन मध्ये वगैरे वर्तमानपत्र वाचण्याच्या, तर ती फिलिंग नाही. आणि त्या पद्धतीने जसं ग्रास्प व्हायला पाहिजे तसं नाही. शेवटी हा फरक आहे त्याला. आणि त्याच्यामुळे जिथं जर अवेलेबल असेल तर ठीक आहे, आणि अवेलेबल नसेल किंवा आपल्याला बाहेर शहरामध्ये जाऊन राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च जर शिकवत असेल पण नसेल, मग अशा वेळेस त्यांना एक तयारी म्हणून ऑनलाईन करायला काही हरकत नाही. पण ऑफलाईन हे बेटर असेल ऑनलाईन पेक्षा. पण जिथे इलाज नाही तिथे एक पर्याय व्यवस्था म्हणून आपण ऑनलाईन कडे देखील बघितलं पाहिजे. कारण बदलत्या काळानुसार त्या संसाधनाचा उपयोगी तेवढाच घेता आला पाहिजे, माझं असं मत आहे. पण एकदम निवड कुठल्या एका गोष्टीवर डिपेंड नाही राहत आहेत. आणि शेवटी तुम्ही सारं काही करा, शेवटी जो करणारा माणूस आहे तो माणूस कशा पद्धतीने करतो, आत्मसात कसा करतो याच्यावरती डिपेंड आहे. नाहीतर वापर चांगलाही करता येतो आणि वापर वाईट करता येतो, दोन्ही बाबी. तर ते परिस्थितीनुसार ठरेल आणि त्या जो करणार आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड असते. तर अगदीच सर. आणि या सोशल मीडियामुळे सुद्धा एक आपल्या या प्रकरण म्हणजे असं असतंय की प्रेम संबंध फार वाढले आणि बरेच जण जवळ आले, फेसबुक झालं, इंस्टाग्राममुळे. तर त्याचा परिणाम या स्पर्धा परीक्षेवर काही होऊ शकतो का? नाही, निश्चितपणे परिणाम होतो. शेवटी कसं आहे, माणसात आणि रोबोट मध्ये एक फरक राहतो. रोबोटला भावना नाही, माणसाला भावना आहे. आणि मुळात एक वय जे आहे
हे सगळं 19 पासून तर हे पुढचं 27-28 पर्यंत. अच्छा. हे वय थोडस ज्याला म्हणतो असा माणसाच्या डोक्यामध्ये वेगळे ज्वालामुखी काहीतरी चालू असतात. त्यातले नवीन सिनेमे सिनेमे ते उडाना वाऱ्याची पावसाची गावाची बेभाना कशी म्हटल्यासारखं ते सगळं काम आहे. आणि अशा याच्यामध्ये काही गोष्टी नैसर्गिक आहेत. म्हणजे प्रामाणिकपणे बोलायचं म्हणलं तर त्या काही वेगळ्या भावना आहे आणि त्या साऱ्या बाबी आहे. पण तुम्ही जर अभ्यास, स्वतःचं करिअर, स्वतःचं जीवन घडवणं याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या स्वप्न दुनियेत जर तुम्ही जगायला लागले आणि तुम्ही करिअर, तुमचं आयुष्य याला दुय्यम समजायला लागले आणि त्याला जर प्रेमाला किंवा बाकी इतर तुमच्या संबंधाला प्राथमिकता जर देऊन खत म्हणजे त्याच्यातच डुबून राहायला लागले समजा, म्हणजे मला तिच्यासोबत बोलल्याशिवाय 2-2 तास 3-3 तास जमणारच नाही असा जर तुम्ही विषय ठेवायला लागला तर मग ते तुम्ही जे साध्य करायचं ते साध्य होणार. नक्कीच नक्कीच. आणि काही गोष्टी भलेही नैसर्गिक असल्या, मी समर्थकही नाही आणि मी विरोधकही नाही. आणि होते कसं का बरेचदा चित्रपट वगैरे बघून काही काही चित्रपट येतात की मग मेरे शादी मी जरूर आना असं तसे फार वेगवेगळे चित्रपट येते. म्हणजे हे सगळं करून एखादा माणूस यशस्वी होतो तर तो असा एखादाच असतो, तो फक्त एक एंटरटेनमेंटचा भाग आणि त्याच्यावर चित्रपट बनते. मग पण या सगळ्या बाबीमध्ये गुंतून बर्बाद होणारे हजारो असतात त्याला. आणि म्हणून या सगळ्या बाबी थोड्याशा ज्या मला वाटते स्वतःच जोपर्यंत करिअर स्थिर होत नाही, सगळ्यात महत्वाचं वास्तविकता काय आहे की आपल्या घरावरती अजूनही टीन्स आहेत किंवा कौला आहे याचा विचार करावा, हे गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांचे हात थकलेले आहे. उद्या जाऊन जर हे सगळं ठीक आहे भ्रमात मी तुला चंद्रावर नेतो का तुझ्या डोक्यामध्ये सूर्य आणून तुझ्या केसात घालतो वगैरे, या सगळ्या भ्रामक कल्पना त्याच्यामध्ये जगण्यापेक्षा वास्तविकता काय की आपण जर लागलो नाही किंवा आपण 4 पैसे कमवू शकलो नाही कुठल्या याच्या बाबतीत तर पुढे आपलं कोण काय करणार. अगदीच अगदीच. आई वडील तुमच्या आयुष्यामध्ये आता किती दिवस राहणार आहे पुढं, त्यांचा एक कालावधी आहे, त्या कालावधीनंतर त्यांचा ना आपला साथ सुटणार आहे. हे शाश्वत आहे, हे सत्य आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जगणं आहे स्वतः. आणि तुम्हाला जेव्हा जगाचं असते तेव्हा तुमचे खांदे मजबूत करणं आहे, कारण तुम्हाला तुमचं कुटुंब पोसणं आहे, सगळ्या बाबी आहे. सगळ्या बाबी. आणि म्हणून या सगळ्या बाबीला ठीक आहे ती एक भावना आहे, त्याला कितपत महत्व द्यायचं आणि ती कितपत जपायची आणि आपलं जे मेन फोकस आहे त्याच्यावरती किती वेळ फोकस ठेवायचं हे महत्वाचं आहे. काही गोष्टीच्या दूर राहिलेलं कधीच सांगतो. अगदीच. कारण दोन्ही गोष्टी हँडल करणं हे प्रत्येकाला जमत नाही. ज्याला जमते त्याला बाजीगर म्हणलं जातं. हे बाजीगर काही सगळे लोक असणार आहे. आणि म्हणून म्हटलं की कुठंतरी मग निराशा आली, काही झालं त्याला तर मग आत्महत्या सगळं प्रमाण वाढले. कधी कधी आपण एखाद्याला मेसेज केला एखाद्या व्यक्तीला, समोरचा व्यक्तीचा रिस्पॉन्स नाही आला तर याच्या डोक्यात अभ्यास सोडून तेच राहते का मेसेज का बरं नसा आला, रिप्लाय का बरं नाही आला किंवा फोन केला रिसिव्ह नाही केला, काय झालं असं, पेपर कधी आहे, आपले क्लास कधी, त्याचा काही विषय नाही. मग त्याच्या डोक्यात तेच ते गोष्ट चालू असते, दिवस खराब जाते. भांडण झालं की एका दिवशी तो दिवस खराब. तर ह्या सगळ्या बाबतीत तिथं वेळ जाण्यापेक्षा मला वाटते काही गोष्टीच्या दूर राहिलेलं बरं. आणि करिअर जेव्हा करतो आपण तेव्हा काही गोष्टीच्या दूर राहणं फार महत्वाचं आहे. कारण शेवटी आपला स्वतःचं आयुष्य सावरताना स्वतःकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. माझं नेहमी पोरांना ते सांगणं असते का या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही स्वतःला वेळ द्या, तुम्ही दुसऱ्याला जास्त वेळ नको आणि स्वतःची राहा, दुसऱ्याचे जास्त होण्याचा प्रयत्न करू नका. थोडस स्वार्थी राहून तुम्हाला काम करावं लागेल. आई वडिलांचा विचार करा. आई वडिलांचा नको करू, वाटल्याखाली वाटतं जा, तुझ्याच्या नाही करणं होत नको करू, पण तू पहिले स्वतःचा तर कर. आई वडिलांचा वाटल्यास काही जण आई वडिलांचा विचार करतच नाही, ठीक आहे नको करू तू, पण तू पहिल्यांदा स्वतः केला पाहिजे आई वडिलांचा. पण काही जण करतच नाही, काय वाटेल का नाही, पण नाही करत त्यांचा ठीक आहे, पण तू स्वतःचा विचार करून तरी किंवा स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी तरी तू थोड्याशा काही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. मला वाटते ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि हे फार महत्वाचं आहे आजच्या तारखेला. नक्कीच सर. आणि पुढील प्रश्न सर आपला असा आहे की मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन, म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच लोकांना हे ताणतणाव येतात, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, म्हणजे त्यांना कसं करता येईल, आपलं मॅनेजमेंट कसं करतात त्यांना स्ट्रेस. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं की हे क्षेत्र जसं अभ्यासाचं आहे तसंच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तो एक जो तुम्ही मुद्दा सांगितला की स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे आता. कारण बरेचदा काय होते की सांगितले या क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही करायला लागले तयारी म्हणजे तुम्हाला यशच मिळतच जातील बा असं काही नाही आहे. मग कधी कधी अपयश आलं किती स्ट्रेस येते. कधी कधी काय होते कुटुंबाकडून काही लोकांचं बोलणं आलं किंवा आपल्या नातेवाईकाचं काही बोलणं आलं तरी देखील ती स्ट्रेस येते. कधी कधी घरच्यांचं पैसे पाठवणं अवघड झालं
तरी देखील स्ट्रेस आहे. तर Stress स्ट्रेस येण्याचे अनेक मार्ग आहेत अच्छा. त्याला. पण ही स्ट्रेस जर आपल्याला मनावर आपण लावून घेतली तर मला वाटते आपला अभ्यासाकडून जो फोकस आहे तो थोडासा दुर्लक्ष होतं. मग आपल्याला एक समजायला लागेल की आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही. कधी कधी काही गोष्टीचा ताण काही वेळापुरता येतो. अगदीच. म्हणजे आज तुमचं आणि माझं भांडण झालं, तुम्ही मला खूप शिवा दिल्या, वाईट वाटलं आज, पण ही वाईट वाटण्याची तीव्रता उद्या नाही राहणार. उद्यापेक्षा परवा कमी होईल, परवापेक्षा निर्वा कमी होईल, कदाचित महिन्याभरानंतर आपण चांगलं बोलू देखील. अगदीच. तर आज जे झालं किंवा आज ज्या गोष्टीची स्ट्रेस आहे किंवा ज्या गोष्टीचं दुखणं आहे हे सदा सर्व काळ नाही राहणार. काळ याच्यावरती औषध असते. तर कुठलाही ताण आला तर ह्या ताणाला औषध असते वेळ. ती वेळ गेली का तो ताण आपोआप निघून जाते. तर आजच ठरवून टाकलं उद्या हा ताण 4 दिवसांना हा ताण जाणारच आहे ना, तसा आहे. तर मग आज आपण ताण घेऊन का बरं वेळ घालवायचा किंवा त्या ताणामध्ये स्वतःला उद्ध्वस्त का बरं करून घ्यायचं. तर अशाही ताणामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्याजवळ असली पाहिजे की चलो जाने दो, छोड़ दे, ये भी दिन जाएंगे. झालं ते झालं आणि ही दिवसही जातील. आज ही वेळ आहे आपल्यावर, मान्य आहे, पण ही उद्या वेळ राहणार. आपण चांगलं मेहनत करू आणि आपल्यावर जी ही आलेली वेळ आहे ही आपण बदलवण्याचा प्रयत्न करू. ही एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन राहणं, ते हे स्ट्रेस मॅनेजमेंट अशी करता आली पाहिजे. त्यासाठी मग अनेक मार्ग आहे. तुम्ही सकाळी योगासन करा, तुमचं थोडंफार ग्राउंडवर जाऊन फिरून येणार, की तुम्हाला आवडीच्या ज्या काही गोष्टी असेल, म्हणजे अवांतर वाचन असेल किंवा खेळ असेल, हा थोडा वेळ एखादा तास जरी आपण त्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या याच्यासाठी गुंतवलं. कोणाला संगीताची आवड असते, कोणाला वेगवेगळ्या आवड आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोणाला डान्सची आवड असते, तर तो एखादा तास तुम्ही स्वतःला हे सगळं स्ट्रेस घालवण्यासाठी जरी देता आला तुम्हाला तरी काही हरकत नाही. फक्त आवडीच्या गोष्टी त्या व्यवस्थितरित्या करायच्या आणि ह्या स्ट्रेस घालवणं आता गरजेचं आहे. कारण या स्ट्रेसचे दुर्गामी परिणाम होतात. म्हणजे कदाचित स्ट्रेस जर जास्त झाली तर त्याचा मग पुढे वेगवेगळे परिणाम आपल्याला माहिती आहे, सुसाईड पर्यंत किंवा खूप वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी करतात. म्हणून स्ट्रेस महत्वाची आहे, किती घालवता आली पाहिजे. तर मुलं जे असतात स्पर्धा परीक्षा करणारे, अनेक जण डिग्री पदवी म्हणजे डिग्री झाल्यानंतर करतात. पण आपण जर पदवी घेतोय, कुठली डिग्री करतोय आणि सोबत जर आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार केला तर ते या विद्यार्थ्यांसाठी कसं राहील, योग्य राहील? नाही, काही हरकत नाही करायला. आता कसं आहे, मग अशी म्हटलं की डिग्री होतपर्यंत तुमचं वय 21-22 वर्ष. स्पर्धा परीक्षेत थोडीशी अनिश्चितता आहे. अनिश्चितता असल्यामुळे किती वर्ष लागेल, काय लागेल, हे थोडंसं निश्चित करणं सांगता येत नाही. आणि म्हणून अशा वेळेस काय होते, जर लवकर सुरुवात केली 12वी झाल्यानंतर, डिग्रीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा किमान रोज 2-3 तास काढून जर स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत जर असाल तर मला वाटते त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा बराचसा एक फाउंडेशन मजबूत झाला. बेस चांगला मजबूत आहे. बेस तर होईल, ऍडव्हान्सही बऱ्यापैकी मजबूत होईल. नक्कीच. आणि बरेच जण आता बघा मेडिकल स्टुडंट किंवा इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत डिग्रीला जातात, वास्तविक पाहतात त्यांना मेडिकलच्या स्टुडंटला आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला किंवा जे IIT आहेत त्यांना काही कमी अभ्यास राहत नाही, त्यांना भरपूर अभ्यास असतो. पण तरी देखील त्या कालावधीचे थोडा वेळ अभ्यास करून नंतर जसं त्यांची डिग्री कंप्लीट झाली 1-1.5 वर्षामध्ये UPSCच्या MPSCच्या मोठ्या पोस्ट त्यांनी काढलेल्या त्याला. याचा अर्थ त्यांनी डिग्रीमध्ये थोडाफार अभ्यास करत ते जातात. आणि आता डिग्री जशी झाली, आता तसं डिग्री ते ठीक आहे, प्रोफेशनली डिग्री आहे, पण ज्या काही BA आहे, BSc करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मला वाटते तर अभ्यासाला वेळ आणखी त्यांच्यापेक्षा जास्त मिळू शकतो. म्हणजे आपण मुक्त विद्यापीठामध्ये टाकून आपण अभ्यास मुक्त विद्यापीठात देखील करता येतील. मुक्त विद्यापीठाला काही ग्रॅज्युएशन करायला काही अडचण नाही. पण मला वाटते आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुरुवात करणं, आताची जे सध्या जे वेगानं जग पुढं चाललं आहे, तर अशा वेगानं पुढे जाणाऱ्या जगात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणं हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. मग सांगितलं की मुलींचा तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, मुलींचं वाढतं वय, म्हणजे त्यांना 23 वर्षापर्यंत वगैरे 24 वर्षापर्यंत थोडंसं अभ्यास करायला संधी आहे. डिग्रीच व्हायला 21-22 वर्ष जर लागत असेल तर तिच्याजवळ अभ्यास करायला आणि स्वतःचं करिअर डिझाईन करायला किती वेळ आहे. मुलींसाठी कमी वेळात ते होणं थोडंसं किचकटच असल्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळे तिला अगोदरपासून जर अभ्यास केले, जसं 12वी झाला तर, आणि आज मी बघतोय 8वी 9वी 10वीचे मुलांचे वडील आई माझ्याकडे येतात की आमच्या पोरांना आता क्लासला सर बसता येईल. 8वी 9वी 10वी तर आहे माझ्याकडे. आता मी त्यांना सरळ म्हणतो की एवढा थोडंसं त्यांना जीवन जगू द्या चांगल्या आनंदामध्ये, त्यांना 10वी वगैरे 12वी व्यवस्थित नीट करू द्या, नंतर हे सगळं करणं आहेच तुम्हाला. पण पालकांच्या खूप आता अपेक्षा वाढून गेल्या की पोरांनी आता एकदम 8वी 9वी 10वी पासूनच त्यांनी कामाला लागलं पाहिजे. मला वाटते हे थोडंसं जास्त होत.
12वी तरी किमान क्रीडा कला ठीक आहे, हा, डान्स ते ठीक आहे ड्रामा त्याला. वगैरे. पण तुम्ही 8वी वर्गापासून स्पर्धा परीक्षेच्या याच्यात लावला आणि एवढे वर्ष काही अभ्यास करत बसावं लागत नाही. 8व्या वर्गापासूनच तुम्ही कामी लागा नाही. एवढे काय नाही. त्यांना शेवटी कसं जन्माला आलो एकच वेळा, काही त्या त्या वयात जे जे काही जगायचं आहे त्या त्या वयानुसार त्यांना मला वाटतं ते जगू दिलं पाहिजे. नक्कीच सर. तर विद्यार्थ्यांनो आणि प्रेक्षकांनो, सरांच्या म्हणण्यानुसार आपण डिग्री करत असताना सुद्धा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. आणि असं नाही की बाबा तुम्ही डिग्री झाल्यानंतर करा, पण डिग्री नंतर केल्यानंतर तुम्ही जगाच्या अजून मागे यात, हा सरांचं म्हणणं आहे. तर सरांना तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा आहे सर, की जे स्पर्धा परीक्षेचे मुलं आहेत एक्झाम क्रॅक करतात, तर त्यांनी मुलाखतीचे जे इंटरव्ह्यू असतो, बरेच मुलं समोरासमोर बोलण्यासाठी फेस टू फेस घाबरतात, तर त्यांनी ती कशी तयारी करावी, त्याबद्दल काय करू शकतो आपण? मुलाखतीची तयारी जी आहे, आता मुलाखती क्लास 1 साठीच आहे. अच्छा. आणि काही एक्झाम आहे, जसं PSI साठी क्लास 2 साठी MPSC ने मुलाखत ठेवली आहे. अच्छा. बाकी STI ASO साठी नाही आहे, फक्त अच्छा. PSI साठी. आणि फक्त ती PSI साठी कशासाठी, पब्लिक फेसिंग जॉब आहे, अच्छा. सगळं हँडल करावं लागते, तर कम्युनिकेशन त्याचं चांगलं पाहिजे ऑफिसर म्हणून, त्यासाठी आहे. आणि काही काही कोर्टाच्या वगैरेच्या एक्झाम आहे, कोर्ट इंटरव्ह्यू घेते. कोर्ट interview. कोर्टामध्ये म्हणजे पिऊन साठी इंटरव्ह्यू होतो हो. आणि क्लरिकल साठी कोर्टामध्ये इंटरव्ह्यू आहे. म्हणजे काही exam पिऊन साठी सुद्धा? बिलकुल पिऊन साठी सुद्धा अच्छा. इंटरव्ह्यू ते घेतात आणि याच्यासाठी देखील घेतात. आता मुलाखतीची तयारी कशी करायची, म्हणजे मुलाखतीची तयारी ही काही 15 दिवसात 1 महिन्यात होण्याची नाही. तुमचं जे नॅचरल कॅरेक्टर आहे ते मुलाखतीमध्ये बाहेरच येते. जेव्हा मुलाखती घेणारा व्यक्ती जर चांगले राहतात त्यांच्यासमोर ते बाहेरच येते. तुम्ही ज्या दिवशी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवता, मला वाटते त्याच दिवशीपासून तुमचं बोलणं, तुमचं बसणं आणि तुमचं वागणं हे जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चालू झालं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मुलाखतीची तयारी करत असताना आपण फॉर्मली बोलणं वेगळं आहे आणि इन्फॉर्मली बोलणं वेगळं आहे. त्याला तुमचं न्यूजपेपर रिडिंग चांगलं पाहिजे. म्हणजे जसं आता सध्या भारत पाकिस्तान युद्धाचा चालू आहे त्याला, मग याच्यावरती फक्त काहीतरी सोशल मीडियावरच्या रील्स बघून तुम्ही तुमची मत नाही करू शकत. तर तुमचं वास्तविकरित्या मत काय आहे आणि ते खरं कसं आहे हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला न्यूज व्यवस्थित रिडिंग करता येणं, न्यूजपेपर रिडिंग पाहिजे, तुम्ही बातम्या वाचल्या पाहिजे आणि अवतीभोवती जे काही घडत आहे त्याची एक विचार प्रक्रिया डोक्यामध्ये चालू झाली पाहिजे. आणि सर ते इंग्लिश इंटरव्ह्यू असतो तर बरेच जण घाबरतात की इंग्लिश कसं आपण बोलावं. त्या नाही, इंग्लिशमध्ये काही याच्या आहेत, पण तुम्हाला मराठीत देण्याची देखील सुविधा आहे. जसं UPSC ला जरी तुम्ही गेले तर त्यांना तुम्हाला त्या हिंदीमध्ये देता येतो तुमच्या रिजनल, फक्त ते ट्रान्सलेटर तुम्हाला घेऊन जावं लागतं, ती अडचण आहे त्याला. आणि इंग्लिशमध्ये देता आला तर चांगलाच आहे, पण बरेच आता महाराष्ट्रमध्ये ज्या काही एक्झाम होतात त्या मराठीतच होतात. अच्छा. फक्त सेंट्रलच्या काही एक्झाम मध्ये आहे, पण तुमचं असं काही नाही. पण काही याच्यात इंग्लिश कंपल्सरी आहे. पण UPSC ला वगैरे तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषेत इंटरव्ह्यू देऊ शकता. तर आपल्या नांदा स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये पण आपण मुलाखतीची तयारी करतात तसं? हो, माझ्याकडे PSI किंवा कोर्टाची ते इंटरव्ह्यू वगैरे जात आहेत. ते आता बरेच चंद्रपूर यवतमाळ वरून मुलं होतात, कारण इंटरव्ह्यूची तयारी करून घेणारे आपल्या भागामध्ये खूप कमी आहे सर आपल्याकडे, त्याच्यामुळे ते येतात तयारी करण्यासाठी. आणि पण माझं मत आहे तयारी म्हणजे मॉक इंटरव्ह्यू, की त्यांच्यातली भीती काढणं किंवा या गोष्टी. पण तुमचं जे नॅचरल कॅरेक्टर आहे ते तुम्ही अगोदरपासून जर चांगलं करणं चालू केलं तर ते खूप बेटर होईल. कारण त्या 15 ना 20 दिवसामध्ये समोरचा सांगणारा किंवा नॉलेज देणारा माणूस सांगते की अशा प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं असं, पण तेच प्रश्न विचारतील याची काही शाश्वती नसते. समोर बसलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये कधी कोणता प्रश्न येईल याची काही गॅरंटी नाही. पण तुम्ही मूळतः चांगले जर वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असाल, तुम्ही वाचनातून वर्तमानपत्र, न्यूज किंवा एखाद्या गोष्टीवरती विचार करण्याची तुमची जी क्षमता आहे, तिथं नॉलेज तुमचं फार चेक नाही होणार इंटरव्ह्यू मध्ये. नॉलेज तुमचं ऑलरेडी पेपरमधून चेक झालं. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, बाकी काय आपल्या अवतीभोवतीची माहिती, आपल्या जिल्ह्यातली माहिती, महत्वाची व्यक्ती असेल, महत्वाचे कुठले स्थळ असतील, आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडत आहे त्याच्यावरती माहिती, तुम्ही ज्या विषयामध्ये डिग्री केलेली आहे त्या डिग्रीच्या संदर्भातली माहिती, म्हणजे संपूर्ण आपल्या आयुष्या संदर्भात. हा, संपूर्ण आपल्या आयुष्या संदर्भात जो इंटरव्ह्यू चालतो त्यातल्या त्यात जे काही घडत आहे सद्यस्थितीत त्याच्यावरती व्यवस्थित तुमचं अनालिसिस पाहिजे. म्हणजे तुमची मतं चांगली पाहिजे. जर तुम्हाला म्हटलं की युद्ध व्हावं का, तर तुम्ही जर खूप जोशमध्ये नाही झालंच पाहिजे, हे भलते त्रास द्यायला लागले आता, म्हणजे असं उत्तर नाही देता येणार ना त्याला. युद्ध आज कोणत्याच देशाला परवडणार नाही, कोणत्याच देशाला आज परवडणार नाही आहे. कारण सगळ्याकडे ॲटॉमिक वेपन्स आहेत, सगळे अणुबॉम्ब आहे सगळे, आणि अशा परिस्थितीत ते कोणालाच परवडणार नाही. तर तुमचं मत जे आहे ते थोडंसं एक विचार मांडण्याची आणि ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक प्रशासकीय अधिकारी
तुम्ही त्या पद्धतीने विचार करणारे असावेत अशी त्यांची अपेक्षा असते. तर त्यासाठी तुम्हाला वैचारिक प्रगल्भता ही न्यूजपेपर मधून चांगल्या लोकांशी संवाद साधून न्यूज बघून आणि स्वतःची जी काही मतं आहेत आणि तीही सुयोग्य मार्गाने ती तुम्हाला बनवता आली पाहिजे. तर नक्कीच प्रेक्षकांनो आणि विद्यार्थ्यांनो, सरांच्या म्हणण्यानुसार आपण इंटरव्ह्यू देताना, मुलाखत देताना आपण स्वतः प्रेझेन्स किती हवं या काळामध्ये, सध्या होणाऱ्या या घडामोडी, चालू घडामोडीमध्ये आपण किती आपलं लक्ष असतं आणि आपल्या आयुष्यासंदर्भात, आपल्या शिक्षणासंदर्भातच हा एक मुलाखतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारत असतात. तर सरांना एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया की बरेच या आपल्या भागामध्ये किंवा मुलामध्ये, विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या त्यांना नोकरी म्हणजेच आयुष्य असं वाटतं की बाबा नाही बाबा आपण नोकरी लागलो म्हणजेच आपण आयुष्यात सक्सेस झालो, पण बरेच जण सक्सेस नाही होत. तर याचं विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? नोकरी हे काही साध्य नाही. नोकरी आजच्या तारखेत विचार केला तर जगण्याचं साधन असाय. अच्छा, तुम्ही नोकरीमध्ये जाता म्हणजे मी अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा पुढं नवीन क्लास वगैरे चालू होते तेव्हा विचारतो किती जणांना जाऊन नोकरीमध्ये समाजसेवा वगैरे करायची आहे. पोरं हात नाही वर करत जास्त. अच्छा, नोकरीमध्ये जाण्याचा उद्देश एकच आहे आता आजच्या तारखेत पोरांचा, बस महिन्याला व्यवस्थित पगार आला सिक्युअर. काही 0 समथिंग लोक असतील की एक वेगळ्या भावनेनं, काहीतरी एक सामाजिक भावनेनं प्रेरित होऊन मला बस हे बनवून त्या पद्धतीनं काम करायचं या पद्धतीने जाणार आहे. नाहीतर अदरवाईज एक जीवनाला स्थिरता लाभावी आणि ती एक महिन्याला व्यवस्थितरित्या पगार यावा, समाजामध्ये मान सन्मान आहे, या पद्धतीनं नोकरीकडे बघितलं जातं. म्हणजे नोकरी हे जगण्याचं एक साधन झालेलं आहे. आणि मग जगण्याचं जर ते साधन असेल तर मग नोकरी म्हणजे आयुष्य नाही. तुम्हाला साधनं अनेक आहेत, ती शोधता आली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण सगळे बरेच वेळा तयारी करतोय आणि अपयश येते आणि अपयश आल्यानंतर आयुष्य संपलं बा असं होत नाही. त्याला कदाचित आता माझं एक साधं उदाहरण सांगतो. मी 3-3.5 वर्ष बऱ्यापैकी अभ्यास केला, चांगला अभ्यास होता माझा. मी नंतर विषय सोडून दिला नोकरीचा. आता नोकरी नाही करायची, विषय सोडून दिला. पण जिवंत उदाहरण तुम्ही. हा, पण मी कुठं वाईट जीवन जगतो नाही. कदाचित मी नोकरीला असतो त्याच्यापेक्षा आज मला वाटत नाही मी चांगलं नसतो. आज मी हजारो विद्यार्थी घडवत आहे. प्रत्येक माणूस वेगळ्या कामासाठी बनलेला आहे. कदाचित मी एखादा चांगला अधिकारी नसतो होऊ शकलो. एक शिक्षक म्हणून मी बऱ्यापैकी ठीकठाक आहोत, पण कदाचित अधिकारी म्हणून मी त्या पद्धतीने नसतो काम करू शकलो असं मला वाटते. प्रत्येक माणूस कधी कधी काय होतं, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पण तो वेगळ्या कामासाठी कदाचित बनलेला असेल. तर मला वाटते नोकरी म्हणजे आयुष्य नाही, आयुष्य याच्या पलीकडे आहे आणि ती खूप सुंदर आहे. काही जण तुम्ही बघा व्यावसायिक याच्यामध्ये इतके प्रगती केलेले लोक आहेत, म्हणजे साधे कोणी समोसे विकत आहे किंवा कोणी चहा विकत आहे, पण ब्रँड असा बनला आहे त्यांचा की त्यांनी म्हणजे नोकरीवाल्यांचा जेवढा पगार असतो त्याच्यापेक्षा 2-3 पटीनं ते साधा चहा विकणारे आणि समोसे विकणारे देखील जास्त कमवतात. हे वास्तविकता आहे. पण त्यांची त्या त्याक्षेत्रामध्ये मेहनत, सातत्य आहे. त्याच्यामुळे नोकरी म्हणजे आयुष्य काय नाही. जगामध्ये अनेक कामं आहेत जी कामं करता आली पाहिजे. मला वाटते नोकरी म्हणजे आयुष्य नाही, आयुष्याचं सार्थक हे समाधान. तुम्ही बरेच जण पहा, तुम्ही काही लोक नोकरीला IPS लोक डोक्यावरती गोळ्या मारून आत्महत्या करून, जसे हिमांशु राय सर, असे अनेक उदाहरण आहेत. चांगल्या नोकरीवर पदावरती लोक आहेत पण स्वतःला आत्महत्या करून घेतात. एवढं सगळं कलेक्टर IAS असलेले लोक आहेत काही तर, म्हणजे एवढं सगळं असताना म्हणजे ते समाधानी नाही. शेवटी आपला शेतकरी बाप दिवसभर वावरात राबतो, काबाड कष्ट करतो आणि समाधानाने रात्री शांततेत. तर समाधान फार महत्वाचं असते. आणि एखादी नोकरी नाही लागली म्हणून आयुष्यातलं समाधान हरवून गेलं, समाधान संपलं असं होत नाही. माणसानं समाधान एक वेगळ्या कामातही चांगलं शोधता आलं पाहिजे, जगण्याचे काही वेगळे साधनं शोधली पाहिजे. आणि त्याच्यामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून आता शोधण्यातही काही अर्थ नाही. सध्या तो एक ट्रेंड आहे. म्हणजे आज बघितलं की मुलीचे वडील जेव्हा मुलगा शोधायला नोकरी आहे का, नोकरीवाला आहे का, पहिले प्रायोरिटी सरकारी नोकरी त्याला. आता हे सगळं चालू आहे. पण मला वाटतं हे कुठंतरी आता बदलणं थोडंसं गरजेचं आहे. त्याला समाज बदल असतं. आज आहे ही परिस्थिती, आजच्या 20-25 वर्षानंतर आज जशी परिस्थिती आहे मला वाटत नाही राहणार. काहीतरी कदाचित ती वेगळी होईल. कारण समाज हा कायम स्थित्यांतरात असतो, म्हणजे ते बदल होत जाते, परिवर्तन. तुम्ही पहा ना, 25 वर्षा पहिले हा ट्रेंड होता, आता हा ट्रेंड आहे. याच्यानंतर पुढे ट्रेंड आहे. पहिले लोक व्हॉट्सअपचे खूप दिवाने होते, त्याच्यानंतर फेसबुकचे खूप दिवाने झाले. आता फेसबुककडे काही खूप जण जात नाही, आता इंस्टाग्रामवर आले सगळे आणि बाकी वेगवेगळे आहेत.
तर हे चालूच राहते. हा जो बदल होत राहतो ना, ते काळानुसार परिस्थितीनुसार बदल होत राहणार आहे. पण काळ कसाही बदलतो, बदलत्या काळामध्ये आपण टिकलो पाहिजे, समाधानी राहिलो पाहिजे आणि प्रामाणिकपणे मेहनत करून आपलं स्वतःचं जीवन घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करणारे असाल ना, तुम्ही कधीच उपाशी मरत नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जावा, तुम्ही साधा भाजीपाला विका, तुम्ही तरी जगता, चांगल्या पद्धतीनं समाधानी जगता. मला वाटते त्याच्यामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून माणसांसोबत, मिळाली तर चांगला आहे आणि नाही मिळालं तर याच्यापेक्षा आणखी चांगलं काहीतरी जीवन उभं करू. मला वाटते ही भावना घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे. अदरवाईज काहीतरी म्हणजे डिमोरलाइज होऊन स्वतःच काहीतरी करून घेणं किंवा अख्खा आयुष्य संपलं बाबा असं वागणं, मला वाटतं हे थोडंसं चुकीचं घातक होईल. नक्कीच सर, आपण आज नेता कट्टा या चॅनलवर आलात आणि आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल व आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये नोकरीच म्हणजे आपलं आयुष्य नसून इतर पण गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण आयुष्य सुख आणि समाधानाने जगू. व तसेच येणाऱ्या या काळ हा स्थिर नसून तो बदलत असतो आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे गोष्ट लक्षात घेता सरांच्या या आपण बघितलेल्या मुलाखतीमध्ये आपण नक्कीच पॉझिटिव्ह विचार आपण आत्मसात कराल व आपलं फ्युचर आणि आपलं जगणं हे सुंदर कराल. आणि असेच असंख्य आपण नेता कट्ट्यावर आपण आपल्याला बघायला मिळतील. आणि सर, तुम्ही आमच्या या चॅनलवर आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत. आणि तुमच्या चॅनलचे नेता कट्ट्याचे समीर लोणगुरे सर आणि त्यांचे देखील खूप खूप आभार. थँक्यू सर, लोकांसमोर बोलण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल. नक्की सर. तर प्रेक्षकांनो, नक्की बघत राहा आपलं नेता कट्टा यूट्यूब चॅनल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन किस्से या चॅनलवर बघत राहू, भेटत राहू. नमस्कार.